हरि ओम। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही नलदमयंतीले उपाख्यान पळयतर शैलीची नलान अक्ष म्हळ्यार पगडे खेळांतू सोलवल नंतर तो दमयंती लुट रान्ना मता थंय पक्षीन तागेल वस्त्रापहरण करचें. ताण दमयंतीले अर्ध वस्त्र कुडकी कोरून न्हेसून तिका एकली कसोवन वचचें. दमयंती तिगेले मस्त दुःख जाता तिका. कडेरी एक हेब्बाव तिका खवच्या येतना एक व्याधू बेटेगारू तिका रक्षण करता जाल्यार ताका तिगेल वैरी मन जाता. ಸ್ವಲ್ಪ कामुक मनान तो दमयंतीक पळयता, तिका ओत्ताय करच्या पळयता. त्या वेळार दमयंती ताका शाप दिता. शाप दितना तो लासून वता. ताजे नंतर दमयंती रडतची अरण्यातू वाट सोदून 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 वतरस कितले की चंद चंद अरण्य मेळटा, चंद चंद दृश्य पळोवचें मेळटा. कितले की क्रूर प्राणी मेळटा तिका, न्हंयो मेळटाची, सरोवर मेळटाची, जलपात मेळटाची, दೊಡ್ಡ ಬೆಟ್ಟ मेळटा. खंय तिगेल पांय वता तशी ती चमकून वता. तिका कसले कळना खंयच्यार चमकतरस समतट्टू नेल्यार की रन्ना माट की ಬೆಟ್ಟ चढ़तरस की खंयचे रूख आडत की खंयचे प्राणी आडयल की सरपू पय्या पन्ना मेळट की हेब्बाव धरत की कसले चिंत ना तिका. ती चिंत एकच नलाली ती चमकून वतरस पाय खंय मरत ती गेलो त्या दिक्कान ती चमकून वतरस. ती तिगेली इतल्याक राया राया नल राजा म्हूण आपयतोर वतरस मस्त वोंटेली पाप पळय मन खंयकी आसच्या पुरो. मन अंतू तिका तिगेल पाय खंय चमकत म्हूण कळनाशें आसच्या पुरो जाल्यार देह वोंटेत म्हळ्यार बहीण माय पाय हालतरस तिका कडकड येतरस कडेर म्हणटाना तिका चमकुचें जायना. चमकुचें जायना म्हणटाना एक फातर मेळ्ळो तिका. त्या फातरा भायर बैसून थंय दुखून ती रडतरस सांगतरस की हे नळराया इतले भयंकर रानान म्हाका सोडून खंय चमकल तूं. इतली सकडी अश्वमेधादी याग केला, ब्राह्मणान दान दक्षिण दिला, सत्यप्रतिज्ञ रायो म्हूण सांगून नांव घेतला, मेघाला फट्टी मारून म्हाका सोडून चमकल वे तूं म्हणून म्हणटरस कसलें सांगिल तूं म्हाका खंयची वेळा जाल्यार हांव तुका सोडूं खंय वचना, तुका एकलीक सोडना म्हूण म्हणलेलें. मात्र न्हय फुडें तूं हंसान म्हाका तुका कसकस सकट आमगेल विशय सांगून आमगेल मध्ये प्रीती वाडची तशी केलेलें उडगस नांव तुका. आनी निमगी तरस कसं सांगतरस ती चत्वार एकतो वेदाः सांगोपांगा सविस्तराः स्वधीता मनुजव्याघ्र सत्यमेकं किलैकतः. ऋग्यजु साम अथर्वण वेद हे 4 वेद ताजे अंगोपांग म्हळ्यार वेदांग म्हणटा ताजे अध्ययन आनी सत्य उरलोचें. वेदाध्ययन केल्लेल्या जनाक आनी सत्य उरलेल्या जनाक एकवले फल मेळटा म्हणून बुद्धशील ज्ञानी जन सांगताची. जाल्यार तुका तें विसरले हांच्यान तूं वेदाध्ययनय केला हांच्यान सत्यनिश्ठ म्हूण नांव घेतला जाल्यार बायले एक दिल्लेलें उत्तर विसरून चमकल वे तूं. विसरून न्हय तूं जाय म्हणून म्हाका सोडून चमकला. हांव आजी निर्गतीक जाल्लें कोणेय नांची म्हाका आदार करच्याकय म्हाका कोणेय हांगा पळयतले जन नांची मरची स्थिती येवन पावल्या. हांव पडटा ना कांय ना वोंटेता पांय उद्दाप समीत पिनी. असल एक अरण्यातू व्हडलें अरण्य म्हणटाची दुर्गम जावन
वच्चा साध्य ना कोणालाय खई म्हाका वाट ऐगोत ना असल कडीन नळ केदनेता मिगेल म्हण केदनेता म्हण सांगून हांव इतले रडतना तुका कळना मे म्हण म्हणटरस आनी पळय हांगे कसिमू म्हाका खावच्या म्हणे तरस असल आपत्तांतूय म्हाका तूं रक्षण कर रावे बामणान बाईले रक्षण करचें वर्डिके वेळार तूं वचन दिल्ला म्हाका तुका रक्षण करता म्हणून आज असल आपत्ता परिस्थिती म्हाका सोन चमकल न्हू तूं आतां म्हाका रक्षण करचें कोण आसना मेत्वदन्या काचिदी प्रिया आसती म्हूण तूं म्हणलें न्हय तुगेली इतली प्रितीची म्हाका सगळी जगत्यांत कोणीय ना म्हणून केन्ना केन्नाय सांगता आशिल्लें न्हय आज कसलें तूं पट्टी मारली न्हू मेगेले की आज कसलें तूं म्हाका सोन चमकलो म्हणून म्हणटरस तूं म्हाका प्रिती करता म्हणलेल्या विशया म्हाका संशय ना म्हाका गोत्त आसा मेगेल्या पशी प्रितीचे विंगड कसलें ना तुका जगत्यांत म्हणून तशी हांवय तुकाय हांवय तशी प्रिती करतरस न्हय हांव हांगा बसून तुगेल कथीर इतली म्हणटा रडतना तुका मुगेल उडगसी ताका येना इथे तूं एकपंतपणी म्हाका सोदून येनी म्हूण आनी सांगतरस म्हाका कसं करचें म्हूण कळना म्हाका पट्टा भूक जेता दीनस्थितीर आसा मुगेल अंग पुरे पळयला तो धुळी आनी तूं मुगेल अर्ध किरगिरी घेवन तूं चमकल बाई बरलेलं अर्ध किरगीन हांव कशें आसता म्हूण सांगून तूं लेकलावे हांव अनाथ अशी जाल्ली न्हू हांगा म्हणून सांगतरस मागीर ती व्हडोडान आपयत खंय यो राया खंय आसा मुगेल उत्तर आयकपडत तुका हांव तुका आपोवचें आयकपडतवे म्हूण आनी खंय सोदूचें हाका म्हूण लेखतरस कोणाले निमगुचे एक घोर अरण्यांत कोण आसाची नाल्यार राया पळयलवे म्हूण निमगीच्या प्राणी काय उलोवचें कळना वृक्षाले निमगेल्या वृक्षाक सांगू कळना कळवे आनी अशी एक अशी तशी पळयतना तिका एक ओड सिंह तिगेला येवचें दिसता सीदा तादल्या वत खंय आनी निमगीत खंय विदर्भराजतनयां दमयन्तीति विधिमां निषादाधिपते भार्या नलस्य अमित्रघातिनः आव दमयंती म्हणलेली विदर्भरायाल दुव निषदराय नलाल बायल कळवे पतिम अन्वेषतीम एकाम कृपणाम शोककर्षिताम आश्वासय मृगेंद्रेह यदि द्रष्टस्त्वया नल हे मृगेंद्रा आमिगल बामणा सोदून हांगा आयल्या दुःखित जावन आयल्या तुका जावन मिगेल बामणाक पळयलावे म्हूण निमगीतरस अथवा त्वं वनपते नलं यदि न शंससि मां खादय मृगश्रेष्ठ दुःखाद अस्माद विमोचय पळय मिगेल बामणा तूं पळयनी म्हूण जाल्यार म्हाका खंय वचचें म्हूण कळना म्हाका हें अरण्य कसलें गोतना मिगेल बामण म्हाका सोन चमकला तूं खंय जेव ताका पळयलें सांग ना एकाच वेळ तूं पळयनी जाल्यार तूं म्हाका खा म्हाका हें दुखून एक विमोचन करी म्हूण सांगतरस त्या शार्दूल जितले बत खंय ताका ही कसो उलयल म्हूण काय ताका करतो जाल्ला की ना की कळव्या कडेर वापास नळ राजा आपयत की हांव इतले सकट सांगलें रे तो शार्दूलय म्हाका खाय नाशी चमकला तूं म्हाका रक्षण करूं येना मे म्हूण आनी कसो करचें पर्वताले निमगीत खंय पर्वत उरलेना खंय कितली की वृक्षस खंय त्या वृक्षाल्या पुरे निमगीत खंय थंय कोणेय उलयनाच की वापास एक पर्वत शिखर मेळटा खंय तिका थंय निमगीत रस हे पर्वता भगवान चलश्रेष्ठ दिव्य दर्शन विश्रुत शरण्य बहुकल्याण नमस्तेस्तु महिधर हे पर्वतराया तुका हांव नमस्कार करता कळव्या तूं शरण आईल जना रक्षण करत म्हण हांव आयकल्या प्रणमामि अभिगम्याहं राजपुत्रीं निबोधमां राज्ञः स्नुषां राजभार्यां दमयंती विश्रुतां वापस तागेले तेंची सांगता हांव दमयंती म्हणलेली नामाची हांव एक रायाली धुव एक रायाल सून एक रायाली बायल बई हांव कळव्या म्हाका मिगेले आनु थंय भीमराज म्हूण म्हणलो कुंडिनापुराचे रायो कळव्या ताणें मस्त अश्वमेध राजसूय असल याग पुरे केला मिगेले मावूय तशीची लायकू होड रायो वीरसेन म्हणलो कळव्या तागेल पूत नलराज म्हूण म्हणलो शत्रूंक दमन करच्या समर्थ जावन आशिल्लो ಸ್ವಲ್ಪ काळसाळो जाल्यार भारी चांग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध जालो ब्राह्मणांक प्रचंड करून पळयत आशिल्लो वेदांग पुरे शिकिलो महावाग्मी पुण्यकार्य केला जितले की सकड यज्ञ याग केला सकड चंद करून म्हाकाय पळयत आशिल्लो मिगेल चिरडवांकय पळयत आशिल्लो तसल नल रायो तागेल बायलां तागेल अर्धांगिनी जाल्यार आज मिगेल बामणाले दुखून हांव वंचित जाल्ले तो खंय की म्हाका सोन चमकला म्हाका हांगा कसो करचें म्हूण कळना रान्नांत तूं येतर आसूत न्हय तुगेले श्रंग कितले येतरस पळय थंय दुखून एक पण सगळेची सुतमुत्त भुंयचेर दोळो घाली खंय नल राय तुका दिसता म्हूण सांग ताणें कसो
उल्लोचे पर्वत केन्नाय उल्लय तुवें ना न्हय मागीर वापस नलाक सांगता काही पर्वत उलयना म्हणून वापस नलाले उलोवचें नल उलयना म्हणले कुडले एक वृक्षाले उलोवचें वृक्ष उलयना म्हणले कुडले वापस नला आपोवचें तांणी कशी उलयनाची जड नल कशी नंचिना तो खंयची दूर चमकला कसं उल्लोचें कितले रडल्यार कोणेय उलयनाची कोणेय उलयनाची खंयची पक्षी सांगना खंयची प्राणी सांगना खंयचे पर्वतय सांगना खंयचे रान हे वृक्षय सांगना कडेरीक कसं करचें म्हूण कळना ती उत्तर दिक्काचे मार्गार खंय पांय वता थंय चमकलके तीनी सकाळ चमकल्या 3 रात्री म्हळ्यार फुल्ल 3 दिसू ती अन्ना हरनान अशी बामणाले उडगस करून वता 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 कडेर एक रशिंगेल आश्रम तिका मेळटा भारी चंद ते आश्रम पळयतना थंय कितली की ब्रह्मर्ष आशिल्लीची वशिश्ट भृगू अत्री अस्सल ब्रह्मर्षांक समान जावन तेजस्वी वेदादयन संपन्न जावन आशिल्ले ब्रह्मर्ष थंय आशिल्लीची त्या आश्रम पळयत ती थंय मनमनवार ऋषी पळयता केवल उदकांत जीवन करचें केवल वायुभक्षक ऋषी केल्लो जन पानमांत खातले तांणी कशी एकापेक्षा एक जितेंद्रिय स्वर्गा मांत्र न्हय मोक्ष वच्चे सामर्थ्य कशें म्हूण येता तस्सल सकडी आशिल्ले त्या रशी नसूचे रश्याश्रम तिका तांगेले एक तेजसान भरून गेला उजवाड ते रश्याश्रमांत कळवे पळित ती वल्कल जिनपुरे धारण करूनसची तांणी तपस्वाध्याय निरत जावनसची त्या आश्रम मंडला येवन पावली ती पळितना तिका भारीच एक नमने संतोष जल कितली की काळ दुखून रान्ना भोंवतरस उद्दाना तांनीक बुकेक कसले ना तिका कसले मेळेल ना नल ना म्हळेले भय्य कोणेय तिका नल खंयच म्हणून सांगनाच म्हळेले केच्चेना आनी तूं मस्त कुंदून गेल्या ती कृशकाय जाले भागून तितली दीस भितर पट्टा उदकना नातल्या आंगात चर्म कसं जायत आंगांत मास वरत कांय ना मस्त कृश जाल्ले थंय त्या एक पण तिका आश्रम मेळवे संतोष जाल तिका त्या आश्रमा भुमीन तूं आयली खंय त्या आश्रमा वासी पुराय पळयताची पुराय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी पुराय तांकां एक स्त्री असहाय स्थिती राहिल्या म्हूण कळना तिका आपयताची तिका बैस म्हणटाची तिका पिवच्या उदकाच्या हायवे म्हणटाची फल हाडा दिताची मागीर निमगिताची तूं कसं खातीर हांगा येयल्या पळयतना मस्त आयासारस श्रांत जावन आस मस्त एच्या नेरस म्हूण कळटा कोण तूं खंय दुखून आयल्या म्हूण कडेन ती दमयंती ती रायाल बायल न्हय रयाल बायलेन एक पंत ऋषी मुनींक मेळ्ळ्यार तांगेले कुशलोपचार निमका म्हणस परस्पर तांणी तिका निमगेल न्हू तूं अशी कसले जाल्ले कोण तूं खंय दुखून येयली कसल खातीर येयली सगळे तशी ती तांगेले निमगे तुमी पुराय तपस्वी म्हूण कळटा म्हाका पळयतना तुमगेले आश्रमांत तूं पुराय सुवेवस्थीत जावन जातरसवे तुमगेले अग्निहोत्र चंद्रायण कृच्छ चंद्रायण आदी व्रत तपस्य यज्ञ याग हे पुराय निर्विघ्न जावन जातवे तुमगेल्या आश्रमांत तूं कितले की मृगश्च परोचे पक्षश्च पुरेक्षे मारसवे तुमकां धर्मार्च लोक कसले हांगा तोंदरे ना न्हय म्हूण तांकां कळटा तितलें म्हणटना कळटा ही सामान्य स्त्री न्हय म्हूण तांणी म्हणलें की तुम आमी हांगा सर्व कुशल जावन आसाची जाल्यार तुका पळयतना तूं एक कळंक स्त्रीशी दिसता कोण तूं कसं खातीर हे घोर अरण्यात आस हांगा येयले कारण कसलें पळयल्यार तूं सामान्य स्त्री न्हय तुगेलें रूप तुगेले देहाचे कांती तूं धुळींत दुसरीत जावन आसच्या पुरो धुळींत बुड्डून आसच्या पुरो जाल्यार तुगेले देहा कांतेनी पळयतना तूं सामान्य स्त्री न्हय म्हूण दिसता तूं जो वनदेवतवे की हांगा सूच पर्वताचे अधिदेवते की हांगा न्हय जावन हळतरच पळताचे जलादी देवते कोण तूं शरीर घेवन हांगा येयल्या तुगेलें निज स्वरूप कसलें कुडलें सांगता ती ना ऋषी तपस्वी जनो तुम्ही लेखील बरे मना आदी देवत नाही पर्वत आदी देवत नाही न्हंयचे आदी देवत नाही कसले नाही हांव सामान्य एक मनुष्य स्त्री मिगेल काणी हांव सांगता म्हूण सांगून ती विदर्भ देशारायाल धुव निषद देशारायाली बायल जावन चमकलेली कळव्या थंय नलाल विशय पुरे सांगता न्ही यज्ञ यागादी केलेलो वेदांग पारंगतो अपराजितो तो कोणेय ताका सलवाचे जायना तसले नलराजो एक पंत द्युतविद्यंतो मस्त दुष्ट बुद्धी आशिल्ले पुष्करा म्हणलेले तागेलेची एक दायजाल निमती दिवताका आपयल ताणें नल बैसलो ते डोंगी दिवत खेळलो तो मोस केल्ले नल पुरे सलवलो तसलें नलरायाल भायर बायल हाम
मिगेल नाव दमयंती आम्ही रान्नांत इलीची पुरे कळून घेऊन कडे रान्नांतू अशी अन्न उदान आनाशी खंय वच्चे म्हूण कळनाशी भोंवतर आसतना एक दीस रात्री मिगेल बामणू म्हाका सोणूच चमकलो जल्वे ताक्क सोदून 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 हांव हे रान्ना खंय दुखून खंय येयली हांव खंयचे खंय मिगेल बामणा सोडलेले खंयची रान्ना आशिल्ली खंयचे कडेची कसो जागो तो कसोले गोतना थंय दुखून हांव आतां कितली दूर येयले तेवूय म्हाका गोतना हे रान्नांत बामणा सोदून 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 भोंवतरस तो जेव हांगा आश्रम आयिल्वे ताका सोदूच खातीर न्हय हे घोर अरण्यांत हांव भोंवतरस ताका जेव तुमी पळयलावे सांग्याची म्हूण म्हणटना तांणी म्हणलें की ऋषी महर्शीन ना ना आमी नल महाराजाक पळयनी आमगेल्या आश्रमांत हांव येनी जाल्यार आमगेले एक दिव्य दृश्टीन पळयल्यार तुका न्ही बरें जाता म्हणून दिसता तुगेलें मुखार सुनू जीवन चंदायर आसता म्हूण दिसता आनी ಸ್ವಲ್ಪ काळ तुका नल महाराज मेळटा कळ्ळें मागीर ताजे नंतर तो सर्व कश्टां दुखून पार जावचें तूं पळयता तशी वापास फुडली मणकेची तो जत्ता तागेलो वट तूं संतोशार आसता कसलेय संशय लेकूं नाका तिका बारी खुशी जतके तेदे भितर पळयला रे थंय आश्रम ना तपस्वी ना अग्नी ना अग्निहोत्र ना जिंकी ना तीन पळयल कसले ना पक्षी ना रूख ना कसले ना येता पूर्व घोर अरण्या मध्येंत ती राबून आसा तिका भारी आश्चर्य जतकय कळ्ळें म्हाका तसल्यार हें हांगा दिव्य एक आश्रम दिसिल्लें तपस्वी जन दिसिल्लें हें पळय कसलें हांव पळयलेलें मिगेल स्वपन हांवें मिगेल मनान तुका कसं की आशिल्लें म्हाका स्वपन जावन दिसलें बे की मिगेल भ्रम हें कसं विचित्र हें तांणी पळय खंय चमकलेची हांव दिव्य आश्रमा आशिल्ली हांगा न्हंय आशिल्लें फलपुष्प भरीत जावन आशिल्लें वृक्ष आशिल्लीची जिंके इत्यादी आशिल्ली अग्निहोत्र जत्तर आशिल्लें कसलें दिसना वापास फुडल्या म्हणके ते घोर अरण्यांत हांव वचनवें म्हूण वापास तिका एक घडी तिगेले मना संतोश आशिल्लो आतो वापास भिल्ली खंय ती भिवन वापास रोड सुरू केले थंय दुखून मुखार चमकली एक अशोक वृक्ष मेळ्ळी तिका तांत बरी पक्षी आशिल्लीच खंय त्या अशोक वृक्षाल्या वचून तिगेले मनांत तिगेले इतले ती उलोवन घेता खंय हें सगळें अरण्याक बारी चंद अशोक वृक्ष हें कशें दिसता पळय वापास रडली वापास ते अशोक वृक्षाले निमगेले मिगेल बामणा पळयला तूं तो हांगा येयलवे हांव कोण म्हणून गोतस अशी तशी पुरे तिगेले विशय ते अशोक वृक्षाले खंय सांगले ते अशोक वृक्ष उलयत वे तेवय उलयना कडेर म्हणटा ते अशोक वृक्षाक प्रदक्षिण करता थंय दुखून आनीकी घोर जावन आशिल्ले महारण्यांत बत्तर वापासय तशीची कितली कीच कडेन वृक्ष मेळटाची न्हंय मेळटाची सरोवर मेळटाची पर्वत मेळटाची सिंह व्याघ्र वराह सारंग कितली कीच कडी प्राण्यो मेळटाची तशीच पक्षय मेळटा रसाची कडेर वता 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 एक मार्गो एक वाट पय्या वाट जल्लेली तिका दिसली एक पण तिका जीव येयले ह्या वाटेर चमकले खंयचे एका पट्टण म्हाका मेळता म्हूण सांगून ती त्या मार्गारी वता रसा कडेर पळयल्यार एक व्यार करचे वर्तक गांव दुखून गांवांक देश दुखून देशा वचून व्यार करचे वर्तकाले एक व्हडलो गुंप ते तांगे लागीं हस्ती आसाची घोडे आसाची ताजे बरी सामान घाला तांणी रथ आसाची थंय तांगेल म्हाका थंय वच्ची ती पळयता वच्ची पळयता थंय एक न्हंय दांटवतर आसाची ते न्हंय दांटूचे कडेन ती बी कसं करता त्या वर्तकाल समूह पळयलो न्हय ती तांगेल लागीं धांवता आनी पळयतना ती दुखारस दोळे दुखून उद्दा देंवतरस सगळी आंगाक धूळ कितले की दिसको स्नान गिन जायन ते गेले कळवे पळयतना पिशीशी दिसता तिका पळयल कोळ्ळे त्या वर्तकालांत कितले की जन भिवन धांवलीच की ಕೆಲವು जन बॉब मारून थंय राबली की ಕೆಲವು जन तिका मारूकय चमकली की कडे तांत भितर ಸ್ವಲ್ಪ चंग जन असतात न्हय आतां खंयचे जन समूहांत कितले वायट जन आसताची कितले बिजुडी जन आसताची कितले तितले चांग जन आसतात न्हय तांणी लागीं आयलीच की आनी म्हळ्ळें की कोण तूं कसल अवस्था तुगेली ही हांगा कसल खातीर तूं ह्या अरण्यांत भोंवतरस तूं मनुष्य की देवती की कोणें राक्षस की अप्सरस्त्री की कोण म्हूण सांग हें वाटेन आमी तवळी व्यार आयता जाल्यार खंयचे एक स्त्रीक आमी पळयलेलें ना तशें जावन पक्क न्ही तूं राक्षसी देवते कसलेय जाल्यार आमकां वायट करूं नाका आमकां रक्षण करी आमगेले देश आमी वचून पावका म्हणून ती सांगता आसतना ती सांगता की तांणी सांगता रसय गेले ती सांगता की आवचत तुमगेले आश्रय घेवच्याक म्हूण धांवन येयली हांव यक्षी न्हय राक्षसी न्हय देवते न्हय हांव सामान्य एक मनुष्य एक रायाल धुव एक रायाल सून एक रायाल धर्मपत्नी वापस ती तशी सांगता कोण म्हूण अपेक्षा आसल्यार आयकुच्याक हांव स्पश्ट जावन सांगता विदर्भ देशाचो रायो भीमराजाल धुवाम
तेंची निषद देशाच्यो रायो वीरसेनाल सून नलरायाल बायल मिगेलन बामणाक अशेश पुरय जल्ले म्हूण जल्लील काणी पुरय सांगता ती आनी ताका सोदून घेवन आम हे अरण्यात भोंवतरस तुमकां पळोवन हांव धांवन येयली तुमी अरण्या मध्ये दुखून येयली न्हू खंय जावं मिगेल बामणाक पळयलावे म्हूण म्हणटना तो थंय एकलो शुची म्हणलो तो वर्तकांक गेले गुंपाचो तांगेले नायक म्हूण येता लिडर तो म्हणाल की हे यशस्विनी आमी हे वर्तकाल समूहांक नायक जावन आसत जाल्यार तूं सांगिल्ले प्रकाराचे कोणाकय आमी रानांत पळयनी नल सोडी विंगड कोणाकय आमगेले तंडांत कितले जन आसाचे आमी तितली जन येयल्या शिवाय खंयी रानांत आमकां कोणय मेळ्ळेले नांची पळय हे रान कितली की वाग आसाची चिरत आसाची सिंह आसाची तुगेले बामणा खंयच्याय एक मृगान खाव नसच्याकय पुरो कोणा गोतो मनुष्य संचारा योग्य जावन आसूचे वाट नाहीये तुका आमी पळयले तुका कसले जायनी तें एक पुण्य इत्या गोतस्वे यक्षराज मणिभद्र म्हणस ताका प्रार्थना केल्यार तो पुरजना रक्षण करता म्हणस कळवे तशी आमकां पुरजना तोचे रक्षण करता तेदन ती निमगिता तुमी खंयी वतर आसाची खंयचे कडेन व्यापारा वतर आसाची तेन्ना तांणी सांगता की आमी सुबाहू म्हणलो रायो चेदी राज्य थंय आमी व्यापाराक वतर आसाची म्हूण कडेन ती सांगता तसल्यार हांवय चेदी राज्या तुमगेले ओटू येता म्हूण सांगता कळ्ळें वाटेरी तांकां वपास एक सरोवर मेळटा रात्री जल्ली तांणी थंयची बिडार केल्ले थंयची न्हीद काडली कडेर म्हणटना अर्धरात्री जाल्ली थंय व्हड एक हस्तीचे समूह आयले तांणी ते वर्तकाल लागीं हस्ती शिलीत न्हय ते हस्तींक पळोवन कोप येवन ते हस्ती लायलीची आनी तांणी ते रान्ना हस्त्यो हे पुरे पळगयसिल्ले हस्त्यो तांगेले मद्दींतू एक ते हस्तीक मारचे खातीर हाडून येयले ताजे मद्दींतू कसो जे लागो तसवे तांणी कितले की सगळे सामान दवरलेले न्हय विकू हाडू खातीर ते पुरे हस्तींक कोप येयले कोप येवन तांणी कसो बिडार केला त्या पुरे एक क्षण भितर ध्वंस करून कितली की वर्तकाल आंगारी पाय दवरून कितली की जना मारून सोडले तांणी हाण दवरलेले सरकू कितली की सकडी तांगेले ते रान्ना हस्ती गेले पाय्या पंदा पूण वायट जावन गेले कितली की वर्तक भिवन प्रज्ञा हिंजल्लींची केलव जन मंतल्यार वंतले म्हणून वैरी वचून बसलींची एक आकस्मिक घटण न्हय कळवे त्या वेळारी अयो कसं की जाल्यार आमकां रक्षण कर्या केलव जन म्हणटा की वचून जीव वांतल्यार पुरो धाम्यांचे केलव जन म्हणटा की आमगेले रत्न भांगर वज्र व्यापारा म्हणून केलेले हे पुरे हांगा कोण गेले न्हय ते पुणी दर्या कडेर आन्याक जन म्हळें की आमकां दुड्डू नाका कसलें नाका जीव व्हरल्या पुरो म्हूण कडे आन्याकले म्हळेली की हांव सांगला नाका कशें की एक वायट जत्र सांग रावचें नाका कडे पळयले तांणी पुरे भिवन हेकडे तेकडे धांवतना दमयंतीके जागोर जल तिका उठयली पळयता तिका सगळे हे पुरे पळोवन मस्त भंय जाली तिका कसं करचें म्हूण कळ्ळी तिका दमयंती उठान हे पुरे पळोवन जोर भिल्ली ती कडेरी वरलेले वर्तक आसा पळय वांचून वरलेले तांणी पुरे कडेन राबून परस्पर उलयत रसची कसं केल्ले आम्ही कसले अपराध केला वाजे ना न्हय कसले म्हळ्यार आम्ही आज खंय की आमगेले देव मणिभद्रनी कुबेरू हाका खंय की पांय पडलेले पावनी दिसता तशें हांव असल पुरय जाल्ले दिसता म्हूण एकलो सांगतरस की तांकां बली दिल्लेले पावनी की ताजी निमती अशी जाल्ली दिसता म्हूण आन्याकलो म्हणाल की तेन्ना आन्याकलो म्हळ्यार की ना आमी सकाळीं आज बाई सरतना मस्त पक्ष्यो आमगेले येद्रा उबून वतर आशिल्ली आज बरान पळयना ती पक्ष्यो ताजी निमती दिसता शकून जाल्ले म्हूण कडेर एकलो म्हणाल की त्या पुराय न्हय बा खंय की आमी आज उठान वतना नक्षत्र पळयनी खंयची की वायट नक्षत्र दिसता तेदना एक वर्तका जोर कोप आशिल्लो की ते म्हळ्यार तागेले पुराय नाश जाला तागेले बंधू मित्र सर्व नाश जाल्यांची तागेले हाडलेले सामानय नाश जाला तो म्हणाल की आमकां विपत्त येयलो वय ताचें कारण खंयचे किस कडेन तुमी सोदूच कसो लाग दोळ येद्रा कस पळय म्हूण कोण गो तसवे ही पिशी येयली आनी आमगेले गुंपांत सरबल न्हय ही गेली निमती या पुराय जातर खंडीत मनुष्य न्हय ती कसं की एक मायामी निस्त्री दिसता ती गेली निमतीची अशी पुराय जाल्ला ती आमगेले फटी मारला ती यक्षी राक्षसी पिशासी कसं की जावन आसूं का मनुष्यंतूय न्हय ती गेले कुरूप पळयतना कळना तुमकां हिका आतां मारून सोडका कसं न्हय जाय जाल्यार राकूड काड्याची पातोर काड्याची इटीक काड्याची कसले काड्याची
तीक मारनो सो दिश मारका नानातल्या आमकां सर्व विनाश करत ही एक रुका आड्रा बुन ऐकत रशी तिका भय इजल की लज्जी इजल की कळवे हंग राबला रे म्हाका आनी अपाय आसा म्हूण सांगून रान्नां तिकड धांवली कई धांवन हें वर्तकांक कोणाकय मेळना ना ती असले एक गोप्य प्रदेश मेळतना थंय राबली कई आनी तिगेले इतल्या ती उलोवन घेता मिगेले ग्राचार इतली वायट आसतलो म्हूण हांव लेक्क न्ही कसल ग्राचार पळय खंय चमकला रे मना शांतस्व ना दमयंती नळान म्हाका सोंड चमकलो अर्द वाटेर थंय दुखून मुखार वतना एक हेब्बावा साता शिरकली त्या हेब्बावाला दुखून एक व्याधान म्हाका रक्षण करतना तो देवो इल्ली खुशी जाल्ली जाल्यार त्या व्याधानय मिगेल वयर वायट दोळ घालो थंय दुखून खंय खंय की भोंवन म्हाका की एक तपस्वीला आश्रमशी दिसले कडे त्यावय फट्टी त्यावय एक भ्रमी जाले ताजे नंतर हान्नी मेळ्ळीची म्हणून संतोश जालो हांगा इश्य पुराय जाव कबय मिगेल निमती बद अशी जालावे मिगेले ग्राचार वायट असवे जावो कसं कारणान निमती म्हाका इतले कश्ट येता म्हूण सांगून मागीर ती जितले लेखत की ती नूनम जन्मांतर कृतम पापम आपतितम महत आपश्चम इमाम कष्टाम आपदम प्राप्तवत्यहम हांव फुडल्या जन्मा मस्त पाप केला दिसता त्या पाप पुरे जन्म जन्मांतरान तुले पाप पुरे ओट्टू जावन हे जन्म एक पंत मिगेल आंगार पडला कितकी ताजे निमती जावन इतले पुरे कश्ट म्हाका सुरवे मिगेले बामणान राज्य कळून घेतले मागीर पगडेन तूं पराजीत जाल्लो हांव मिगेल पुताकय धुवेकय अम्माले अन्नाले सोडले कडेर म्हणटा बामणाल उठयले बामणानय म्हाका सोडले जल्वे आत हें अरण्यान तूं कोणीय आश्रय ना अशी भोंवतर आसा पळय कितले सकट कश्ट भोगली हांव पूर्वजन्माचे कर्मा परिपाकन मिगेल पूर्वजन्म कर्माचेची एक पाप भोगतर आसा हांव म्हणून कडेर थंय हंचाण कसं जाता वर्तकांक गेले हेर्दुसू वर्तकांक गेले गुंपू वापास बाई सरलो ತಂಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಯಶಲಿಚ್ಕೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕಸ ती दमयंती कसं करता वर्तकांगेल ಒಟ್ಟು वचना त्यांनी गुर्तिसितात नव्हे ब्राह्मण तांगेल ಒಟ್ಟು तांगेल मागची एक ब्राह्मणाल गुंपू वतरस त्या ब्राह्मणाल गुंपा मध्यंतू ती तिक कोणेय पळीन अशी तोंड आडदोरनु ती वतरस जाल्यार वतना तिगेल दोळेद्राक फुल दिवस थंय पुरे दिसता नव्हे विध्वंस कार्य ते दुखून तांणी बायसोर वतना ते पुरे पळोवन ताजे एक योचना की तिका अयो कसो अपराध केल्ले म्हूण सांगून अशें पुरे जतरस म्हाका आश्रय दिल्लेले व्हड तांणी जाल्यार तांणी पुरय हस्तीन मस्तून तांकां पुरे दीश मारले न्हय ಸ್ವಲ್ಪ जन्मांतर वरलेत न्हय कसल जतरस हे हेगेल दुरदृष्ट तांणी सांगिल्ले फट्टी न्हय आनी कितले काळ हांव येना मने संकटान बैसू काकी मागीर ती जितले लेखत कय बई नव्हे मालगडे सांगताचे कसं न्ही विधीन आमकां मरण बरं येईल तेन्ना मरचें ते ताजे फुडें मोरका म्हळ्यार मरण येना कश्ट भोगता आसतना कश्ट भोगूनय सुद्दां सूख भोगता म्हळ्यार जायना तशी आतां पळय तितले जन मरतन ते हस्तीन मस्तू न्हू हांवय मोरून वच्चें येत आशिल्लें न्हय खंयकी मिगेल कर्म आनी की बाक्यस त्या भोगूक तशें म्हाका हस्तीन मस्ती कळ्ळें जाल्यार एक म्हाका दिसता पळय सुख कश्ट मरण दुख्ख लाभ नश्ट हे पुरे मनशान करचें न्हय म्हूण म्हणटा पळय ते फट्टी न्हय म्हूण म्हाका दिसता कित्याक म्हळ्यार हांव मिगेल सनपणें दुखून सम्म उडगास केले रे मनसा काया वाचा म्हणटा पळय कोणाकय कसले तोंदरी करनी जाल्यार म्हाका कसल्याक इतली दारूण कश्ट येता जाल्यार एक उपचार केला हांवें कसले म्हळ्यार नलूच मिगेल बामूण जावका म्हूण सांगून ते इंद्र कुबेर इंद्र यमू वरुण सकड येतनास पळय हांव तांकां वारडीक करून घेना म्हणून तिरस्कार केल्लेले पळय लोकपालक न्हय तांणी देवतेंक तिरस्कार केल्लेले ताजी पापकी ताजी कोपकी कोणा गोतू ना तशी अरण्यान तूं संचार करका न्हय अशी आलोचना करतस प्रतिक्षण उसरू तिका दीर्घ उसरू येता दोळे दुखून उदादेम तरस जाल्यार ती वेदांग पारंगत जाल्लेले ब्राह्मणाल वटूची प्रयाण करता कडेर म्हणटना सांजी म्हणटना चेदिरायो सुबाहू तागेल राजधानीला तांणी येवन पावलीची जल्वे आतां थंय येतर ती तिगेलीतल्या भोंवतरस अर्धवस्त्रार आशिल्लें न्हय पुराय जन पळयताचें अर्धवस्त्र धारण केला केस पुराय पिसूनस तोंडार भंय भरला आंग क्रश जाला मस्त दीन रिती रस सगळी आंग गलीज जाला पळयतना पिशी उन्मत्त स्त्रीशी दिसता राजमार्गार भोंवतरस हे पुरे
नगराचे त्या नगराचे प्रजावर्गान पळयले. चेडवां पुरय तिका पळोवन पिशी म्हूण सांगून बारीक खुशी तांकां. चेडवान कसो करचें पिश्यां पळयल्यार पातोर मारचें तशें न्हू. तांगेल म्हाकशी तिगेल म्हाकशी तांणी वत्ताची आनी फातर उडयताची, तिका पळोवन हांसताची, चाळयताची. जाल्यार तिगेल सुतू दुखून ಈ ದಾಂಡೇನ ಪಾಪ ಕೊಣಕ್ಕೆ ಸೀದಾ ಅರಮನೆ ಎದುರು ಆಯ್ಲೆ ಕಳ್ವೆ ಬೈರಿ ती रायाली आवसू राजमाता बैसूनस ती तिगेल सेवकी कपयत कೈ धात्री म्हूण म्हळेल सेवकी. धात्री थंय अरमने एदरा एकली स्त्री राबल्या पळय बारी दुखीते जावनस ती त्या चेडून तिका बाद दितरसची ती अरमने लागी आयला म्हळ्यार रायू कसले रक्षण दितल म्हूण लेखून घेवन आयल्या दिसता. बस तिका आप्पनाडी पळयतना एक पिशीशी दिसता. जाल्यार मुखलक्षण पळयल्यार लक्ष्मीशी दिसतरस. चांग लक्षणाची स्त्री ती वचून घेवन यो तिका. ती सेवकी धात्री दमयंतीन आशिल्ले कडेन चमकली. तिगेले सुत्तोशील चेडवां पुरय धांवडायले आनी तिका राजमाते लागीं टॅरेसार घेवन चमकली. कळ्ळें. राजमाते बारी आश्चर्य जालें की तिका पळोवन तूं इतली कश्टार आस म्हूण म्हाका तुका पळयतना कळटा. जाल्यार तुगेलो देहा एक चंदाई विंगडस, तुगेलो तोंडा एक चंदाई विंगडस पळयतना कसं की एक काळे रात्री बरी काळे मोड आसतना एक मिंच आयल्या वरी तुगेले तूं मस्त कश्टांत आस. जाल्यार तुगेलें एक शरीर तितलें धुळान भरला. स्नान ना, पान ना, कसलें ना, आहार ना. तुका पळयतना कळटा. जाल्यार एक मिंच आयल्या वरी एक चंदाई दिसतरस. कसलें कोण तूं कसो म्हूण सांग. तूं मानव स्त्री वैकी न्ही म्हूण म्हळेलें. संशय म्हाका कित्या म्हळ्यार दिव्य चंदाय आस तुगेले तोंडाक. कळ्ळें. कसलेंय आभरण घालनी जाल्यार तुगेलें सौंदर्य पळयतना तूं राजकुमारीले एक रायाली बायल जेवची तसलें एक लक्षण तुगेल्या आंगान तूं दिसतरस. आनी कसो गोतूस तुका त्या मटा बाद दितले चेडवांक तांणी फातर उडयताची, माती उडयता तुगेले वयर कसो जाल्यार तांकां धांवडायनाशी, निवारण करनाशी तूं धैर्यार चमकून येईल पळयल्यार तूं क्षत्रीय कन्या सुका, क्षत्रीय स्त्रीचे सुका कोण म्हणून सांग चेडा म्हूण. ती सांगतरस हांव कोणेय देवी न्ही, खंयची यक्षी न्ही, राक्षसी न्ही, पिशास न्ही, कसलें न्ही, हांव मनुश्यची. कळ्ळें. आनी म्हगेले बामणालेची विशयांतू हांव आसक्त जावनस तो कशेंच की म्हळेल चिंतेर इतली क्रश जाल्ले हांव सैरंद्री म्हणटा ती. पळय कोण म्हूण सांगना. नळा बायल दमयंती म्हगेल बामणो म्हणून रायो हांव एक रायाल तूं येदोळतय तीन तशी सांगिल्ली न्हय. आतां ती तिगेली निज एक कसले म्हणटाची ती निज व्यक्तित्व ती कोण म्हळेलें सांगना अशी ती सांगतरस हांव सैरंद्री स्त्री म्हणटा. सैरंद्री स्त्री म्हळ्यार अरमनेंत राणीले राजकुमार हिंगेले पुरय सेव करचे आमी ब्युटिशियन म्हणटा पळय तशी तसली स्त्री हांव म्हूण म्हणटरस. आनी सांगतरस हांव म्हाका इच्छा आशिल्ली तशी वास करता. आनी कसो म्हळ्यार हांव लायक खाण जेवण कसलें आशिना म्हाका कंदमूल फलाची आशी. हांव एकलीची सकाळ पुराय खंय वतर आसता, सांजे जल्ली कुडले थंयच राबता. पळय हांव अशी आस म्हणून म्हगेलो बाम म्हणून तो म्हाका चंदकून पळयना म्हूण तुमी लेखूं नकाची. तो सकल सद्गुणवंत तो म्हगेले वयर मस्त प्रिती ताका. हांवय तागेले वयर मस्त प्रिती दवरनस. आनी हाजे पशी चड कसो सांगचें. तागेले सुखांतू कश्टांतू म्हगेले सुखांतू कश्टांत आमी परस्पर स्पंदन करता आशिल्लींची बारी चंदायर आशिल्ली. जाल्यार कसो की एक कालकर्म म्हणटा पळय ताजे निमती जावन म्हगेले बामणाक एक द्यूत खेळचे आशे जाल्ले सर्वस्व कळून घेतले. कळ्ळें. मागीर तो बेजारार रान्ना चमकलो. हांव तागेले ओटू आयिली रान्नाक. जाल्यार रात्री एक न्हिदो नासतना म्हाका सोण तो चमकल की. कळ्ळें. तो वतरी म्हाका तो मेळना नशी. हांव ताका सोदीतर आस. आजीकय सोदीतर आसतो म्हाका आनीकय मेळ्ळी म्हूण रडली कय. कळ्ळें. मागीर बामणाल विशय सांगून रडता तेदना ती राजमाता सांगता कय पळय तूं म्हगेल्या अरमनेन तूं राब जैतवे तुगेले विशय म्हाका म्हगेल पडटा जाल्यार धुवशी म्हाका भारी तुगेले विशय वाचली तरस. म्हगेल सेवक आसाची तुगेले बामणाक देश विदेशांत तांणी सोदून हाडताची. जेवो तुगेले बामणूची कडेर म्हणटना हांगे चकय पुरो तुका सोदून तशें न्हू.
तुमी रमणेन तू राब एक स्त्री तू बाहेर खंय खंय मोचे समने म्हण म्हाका दिसता कळवे तो तुगेल बामणान येवन तुका हांगा दुखून व्हरतय तू निश्चिंतेर मिगेलोट राब कडे ती सांगता जायत राजमाता हांव तुगेल्या आश्रयांत या रमणेन तू रपता जाल्यार मिगेल ಕೆಲವ नियम अस म्हण कडे रे कसं म्हण सांग उच्चिष्टम नैव भुंजीयाम हांव कोणाले उश्टेनी खायना कळवे आनी न कुर्याम पादधावनम म्हाका कोणाले पांय धुई पांय चिरडी त्या परे पादसेव करूं सांगूनच न चाह अहम पुरुषान अनन्यात प्रभाशेयम कथंचन विंगड परपुरुषा लोट म्हाका त्या हाडी ह्या हाडी तागेला उलोवन ताका हे संदेश दी कसले तूं म्हाका पेटचनच अन्यक कसं म्हण म्हळ्यार कोणाकय मिगेलो रे मोह आयले म्हाका तांणी खंयचे एक विंगड दृश्टीन पळयले जेवो हांव त्या चेल्ली बारडिकून घेता म्हूण तुगेल्या सांगल्यार तांकां शिक्षा दिवका कळवे आनी वपस वपस ताजे पशी चड कसं न्ही म्हण म्हळ्यार मध्यश्च ते असकृत मंद इति मे व्रतमाहितमा आनिकी ऐकना नश्याम वर्डिकून घेवचे खंडिता म्हण म्हळ्यार तांकां मरण दंडन दिवका इतली मेगेल निबंधने जैतवे अन्यक कसं म्हण म्हळ्यार ब्राह्मणाल संदर्शन मात्र करचे तेवय कसं खातीर भरतूर अन्वेषणार्थम तू पशयम ब्राह्मणान अहम ब्राह्मण विंगड देशा वचून येता आसतात थंयच्यान ब्राह्मणाले हांव मेगल बामणा सोदूच खातीर उलयता शिवाय म्हाका ब्राह्मणाले अन्य उत्तर निना जल्वे तूं इतले म्हाका अवकाश दिता म्हण जाल्यार यद्येवम इह वत्स्यामी त्वत् सकाशेन संशयः इतली तूं अवकाश दिता इतली निबंधने तूं ओपत म्हण जाल्यार हांव तुगेलो राबता नानतल्यार हांव तुगेल्या आश्रया तुगेल्या रमणींत राबना ती राजमाता सांगता जय चरडा तूं कशी लेखता तशी करता जैतवे तूं असल नियम करला म्हण म्हणटना असल नियम निबंधन तूं दवरला म्हळ्यार तुगेले रक्षणे खातीरच म्हूण म्हाका कळ्ळा कळवे म्हूण कडेरी ती कसं करता राजमाता तिगेल धुव सुनंदा तिका आपयत आनी सांगता पळय सामान्य स्त्री म्हूण लेखून इका ही कसं की एक चांग स्त्री ही कसं की कश्टार हांगा आयल्या कळ्ळें तुगेली प्रेयेची तुगेल सखी कोरून तुगेल ओट दवरून घे हिगेल ओट तूं खेळयत म्हळ्यार व्हड्डे जाल्यार न्हू तन्नी पगडे असले चदुरंग संतोषाका खेळटा पळय तसल खेळ खेळयत तिका तुगेले विशय सांगयत तिगेल करीन तूं कामय करून घेवयत तुगेले प्रितीच जावन हांगा राबता ती काम म्हळ्यार कसं काम करूच्या नज्ज इणी सांगला पळय तेव्हा पुरे सांगता ती सुनंदेक बारी संतोष चलके हांव समळकी जायता माविका चंद करून मेगेले अंतपुरांत दवरून घेता ते अंतपुरांत तिगेले मस्त सखी स्त्री असत तांणी प्रे दमयंती बारी मर्याद दितली चंदायरी दमयंती थंय राबल्या मनान तूं नळाले उडगस करता रस अशी दीस वत रस हांगा नळाले अवस्थ कसं जाल्ल्या ते आम्ही पायच्या दिसा महाभारतांत पळया आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।